महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा 13 तारखेनंतर होण्याची शक्यता। 8 ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल। ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता। जागा वाटपाच्या नावाखाली पंतप्रधान मुंबईत येतात। देश वाऱ्यावर सोडून पंतप्रधान आणि गृहमंत्री गल्लीबोळात फिरतायत। प्रचारासाठी पंतप्रधान असे फिरतात का? संजय राऊतांचा सवाल। कायदा आपल्या घरी भांडी गाजतो असं भाजपला वाटतं। 26 नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार आणावंच लागेल, संजय राऊतांचं वक्तव्य। दसऱ्यापूर्वी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल। जो पक्ष जिंकेल त्याला जागा दिली जाणार, खासदार संजय राऊतांची माहिती। नितेश राणेंच्या कणकवली मतदारसंघात घराणेशाही नष्ट करण्यासाठी तो येतोय अशा आशयाचे बॅनरवर ठाकरेंच्या शिवसेनेचे मशाल। शिवतीर्थवर राज ठाकरेंची मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। ठाणे, कल्याण आणि मुंबईतील विधानसभेसाठी नेमलेल्या निरीक्षकांकडून राज ठाकरेंनी आढावा घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या बेंच समोर सुनावणी। आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठ्यांच्या मागण्या फडणवीस पूर्ण करतील। फडणवीस दगाफटका करणार नाहीत याची 100% खात्री आहे, जरांगेंचं वक्तव्य। पुण्यात स्कूल बस चालकाचा 8 वर्षाच्या 2 मुलींवर अत्याचार। 45 वर्षीय चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बारामतीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अजित पवारांनी बैठक घेतली। प्रत्येक शाळा महाविद्यालयात शक्ती बॉक्स, तक्रार पेटी ठेवली जाणार, अजित पवार यांची माहिती। जागेच्या वादातून तुफान राडा घालणाऱ्या बिल्डर यशवंत निमणला अटक। तीर्थ टॉवर्सच्या रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीनंतर हिंजवडी पोलिसांनी मारहाण आणि अश्लील शिवीगाळ प्रकरणी कारवाई केली। पुण्याच्या अलका टॉकीज चौकातील पेट्रोल पंपावर काँग्रेसचं आंदोलन। कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही पेट्रोल डिझेलचे दर कमी न झाल्यानं काँग्रेसचं आंदोलन। आदिवासी आमदारांना 5 तास वाट पाहूनही मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही। पेसा कायद्याअंतर्गत भरती करण्यासंदर्भात निर्णय होत नसल्यानं उद्यापासून आदिवासींचा हायवे रोको आंदोलनाचा इशारा। नागपूरमध्ये महापालिकेच्या सार्वजनिक बस सेवेच्या चालक आणि कंडक्टरचा संप। 2000 पेक्षा जास्त बस चालक, कंडक्टर आणि डेपोमधले कर्मचारी वेतनवाढीसाठी संपावर। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरुद्ध पुण्यामध्ये गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर नावाच्या पाटीला काळं फासून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद। आमदार नितेश राणेंविरोधात जळगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल। 3 ऑक्टोबरला जळगाव न्यायालयामध्ये सुनावणी होणार। 2 समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी राणेंविरोधात तक्रार। मुंबई बँकेला गोरेगावमधील जागा देण्याचा निर्णय सरकारकडून रद्द। सरकारनं नव्यानं GR काढून निर्णय रद्द केला। पशु आणि मत्स्य विद्यापीठाची 3 एकर जागा सहकार भवन बांधण्यासाठी मुंबई बँकेला दिली होती। लक्ष्मण हाके लवकरच राहुल गांधींची भेट घेणार। महाराष्ट्रातील ओबीसी विरोधी काँग्रेस नेत्यांना राहुल गांधी यांनी समज द्यावी हे सांगण्यासाठी भेट घेणार। काल वडेट्टीवारांकडे राहुल गांधींच्या भेटीची हाकेंनी वेळ मागितली। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये धीरज देशमुखांनी जरांगेंची भेट घेतली। यावेळी राजू नवघरेंचीही उपस्थिती। वाशिमच्या शिंगणापूर गावात शेतीच्या कामातून झालेल्या हत्येनंतर तणावाचं वातावरण। आरोपींच्या अटकेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार। आतापर्यंत 4घांना अटक, 9 आरोपी अजूनही फरार। एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार केल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास, 10 लाखांपर्यंत दंड। पूजा खेडकर प्रकरणातून धडा घेत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। मुंबईसह राज्यातील विजेच्या मागणीत वाढ। पावसानं विश्रांती घेतल्यानं आणि वाढत्या उकाड्यानं वातानुकूलित यंत्र, विद्युत उपकरणांचा वापर वाढला, त्यामुळे पुन्हा विजेची मागणी वाढली। मध्य रेल्वेवर 11 फास्ट लोकल 5 ऑक्टोबरपासून दादरवरून सुटणार। नवीन फलाट क्रमांक 11 वरून या लोकल सुटणार, त्यामुळे 78 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। पश्चिम रेल्वेवर गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। यासाठी आज रात्री 12:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर ब्लॉक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।